भावड्या चर्चा तर होणारच भावड्या, कारण आता आपला प्रियांश येणार. तर भावड्या तसंच आलेलो इकडं जरा रानात निवांत आरामात दाबात फिरायला आलेलो सकाळचं. पण भावड्या दाबात येता येता काय झालं, मध्ये जर डोक्यात ते किडा पडला. म्हणलं 18 तारीख 7-8 दिवस आपल्या भावड्याची परीक्षा आली, स्कॉलरशिप. भावड्या काय देऊ लावून काय माहीत, नुसता अभ्यास करीत असेल काय. मग म्हणलं आता एक व्हिडिओ करावं. भावड्या मग आता इथंच व्हिडिओ करतोय. त्याचं कारण असं की भावड्या 7-8 दिवसाच परीक्षा आली आणि आपले भले भले भावड्या काय करतात, भावड्या उडवायचे सोडून नुसता अभ्यास करीत बसल्या. नुसता अभ्यास. सकाळी 5 वाजता उठतात, 4 वाजता उठतात, घेतलं पुस्तक किती स्कॉलरशिपचं, बाबा नुसतं पुस्तक किडे त्या पुस्तकात घुसून राहतात. रात्री 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत नुसता अभ्यास. 4 तास जबरदस्त दाबात अभ्यास करतात. 8 वाजता आंघोळ बिंगोळ त्यांचं उरकतं, पटापट अर्ध्या तासात उरकतात भावड्या. काय इलाज काय करणार, 7-8 दिवसावर परीक्षा आली. मग भावड्या घसा बसलाय थोडा. मग भावड्या 8:30 वाजता जरा 9 पर्यंत नाश्ता बिष्टा ओके होतं त्यांचं. परत 9ला हे रट्टा सुरू आपला, घेतलंय पुस्तक आणि मग भावड्या तुम्ही ही काय करू नका भावड्या हो, कारण आपलं खेळायचं हीच वय. आता बालपण मोठं झालं काय तुम्ही खेळू नाही शकत भावड्यानो. अजून लय परीक्षा द्यायच्या, ह्या परीक्षेला थोडे कमी मार्क पडले म्हणजे काय विषय नाही भावड्या. आपली दिशी अजून संपलेली नाही, पुढे लय आपल्याला ही फक्त विदेशीचं एक दिशीचा पाय आहे. अजून आपल्याला पुढे लय बघायचंय काही काय. म्हणून भावड्या लय परीक्षा द्यायच्यात. अजून आपल्याला 5वीला नवोदय त्याची बी आपण तयारी घेणार आहे, 7वीला स्कॉलरशिप आहे त्याची बी आपण तयारी घेणार आहे. आणि भावड्या तुला सांगतो, पुस्तकी किडा काय तू बनू नको. आता बघ काय करायचंय, जजमेंट लावायचे. काय करायचंय, सिस्टीम लावायची. कशी तर भावड्या बघ त्या विदेशीची सिस्टीम फाडायची भावड्या, आणि आपल्या देशीचं जुगाड लावायचे. कसं मग भावड्या, तू म्हणशील काय नाही अभ्यास करायचा 2 तास नाही भावड्या. ऐक बघ काय करायचं, 4 विषय आहेत आपल्याला. कोणचे, अबकडं नाही भावड्या, मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. मराठी गणितचा एक पेपर आणि इंग्रजी बुद्धिमत्तेचा भावड्या एक पेपर. मग ह्या 7-8 दिवसात काय करायचं भावड्या, नुसतं खेळायचं बी नाही, नुसतं अभ्यास बी नाही करायचा, दोन्ही बी करायचं आपल्याला. मग कसं भावड्या बघ, आता एखाद्याला काय जात असेल, बुद्धिमत्ता लय सोपं जात असेल, मापाच्या बाहेर सोपं जात असेल, तो तोंड उडवत असेल. उडवा काय म्हणणं नाही, पण फक्त चुकू नका, नाही तर घरी आलं मग मी तुम्हाला उडवीन. मग भावड्या एखाद्याला बुद्धिमत्ता लय सोपं जात असेल तर त्याच्या विरुद्ध एखाद्याला इंग्रजी, त्यालाच इंग्रजी सोपं जात असेल म्हणजे काय, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता भावड्या तुमची एक पेपर सोपं झाला का नाही, मग त्याला आपल्याला आउट ऑफ नाही तर कितीतरी असे पाहिजेत का नाही झाला. विषय व्हायला जरा राग शांत करा एखाद्याला आलाच तर लय. मग भावड्या दुसरं काय नाही, आई आणि शिक्षक रपटवले भावड्या. त्यापेक्षा एकाला तरी जरा जास्त पाडला. मग ह्या दोन्हीपैकी दोन्ही सोपे जातात म्हणले होते, दोन्हीला जरा जास्त पडले पाहिजे भावड्या. आणि मग ह्या मराठीचं गणिताचं काय जुगाड लावायचं भावड्या, गणिताला नुसत्या पेपरवर रिगुटे वाढायचे म्हणजे तो असं करत बसशील, तसं नाही करायचं भावड्या. कच्चं काम करायचं पेपरवर नाही करायचं. जाताना पानं न्यायची आपल्याला, तिथं कच्चं काम करायचं अगं आहेच, पण ती पुरती का नाही आपला भावड्या. आता लय ढोल अक्षर भावड्याचा विषय का टॉपचा आहे. मग ते असं या बेकस उगाले काय करतात गणिताला, असं हवेत उडत भावड्या. मग घरी आल्यावर ती बी हवेत उडतात, आई तिला बी उडवती मस्त बी. 10 कार्यक्रम होतो का नाही, इथं गणितातले 10 प्रश्न चुकले, परत ती बुद्धिमत्ता आणि ती इंग्रजी त्यातले 5-6 चुकणार भावड्या, 15 आणि मराठीतले 5-6. 20 संपला विषय तुझा आउट ऑफचा. तिथंच तू मेरिटच्या खाली गपकाच न धरून येतोय. मग भावड्या आपल्याला तू काय त्या ॲबॅकसच्या नादी लागू नको. मी नाही म्हणत ॲबॅकस चाललेच वाईट भावड्या, वाईट नाही चांगलंच आहे एका पद्धतीने, पण पेपरमध्ये
एक बोट त्यात नवद्याचं राहिलं तर अख्खा विषय होते का नाही भावड्या. त्यापेक्षा आपलं पेपरमध्ये देशी लावून करायचं, कशाला ते विदेशीच्या नादात पडते. मग भावडे आता ही झालं. मराठीचं काय करतो तू? म्हणजे मराठी म्हणजे मराठी जरा आपली विदेशी येते बरं का भावड्या. बघ त्या विदेशीतून त्याला कट करून उडीत आण आणि असं देशीत टाक. म्हणजे भावड्या कसं तुला सांगतो, आता बऱ्याच हुशार भाल्या 99% जणांना मराठी लईच अवघड जाते आणि त्याला मराठी सोपी जाते भावड्या, त्यांना बाकीचे विषय अवघड जातात. मग भावड्या तुला जर दोन्ही बी सोपं करायचे असेल तर आता मी सांगितलंय ते कर. गणित काय तुला सगळंच येत आहे, फक्त तू कच्चं काम करीत नाही, पक्क काम करतो. त्यामुळे ती कच्चं कर, ती तुला येऊन जाईल. इंग्रजी बुद्धिमत्ता काय टॉपचा विषय आपला, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. मग भावड्या आता तुला सांगतो मराठीचं काय जुगाड लावायचं तर भावड्या 5वीचा जी पक्का पाया पक्का होतो भावड्या त्याने आपला. त्यांनी काय करायचं भावड्या, त्यातले सगळे शब्द वाचून काढे. लय बी वाचित नको बसू, रोज 1 तास वाचायचं. किती? 1च अभ्यास करायचा, रोज 2 तास. आता परीक्षेचे दिवस आलेत काय भावड्या, जर आपल्याला सिरियस घ्यावं लागेल ना, नाही तर लय बी त्या परीक्षेला डोक्यावर सोडून काय जमायचं नाही भावड्या, नाही तर ते आपल्या देशीच्या बाहेर जाईल की विदेशीकडे जाईल भावड्या. त्यामुळे काय करायचं तर भावड्या आता सांगितलं तसं कर. मराठीतलं दाबात पक्का पायातून कर, पाय तो पक्का होऊन जाईल मराठीचा. मराठीला आउट ऑफ पडते. इंग्रजी बुद्धिमत्तेला बी इंग्रजीचं पेपर लय सोपा असतो भावड्या, फक्त गांडा होत्यात. मग आपल्याला गांडायचं आहे का भावड्या? आपल्याला नाही गांडायचं. करायचं काय, नीट सोडवायचा, वाचून सोडवायचा. नीट वाचून आहे का नाही, नाही तर तिथे विचारलंय खालील गटात बुद्धिमत्तेत बरं का, खालील गटात किती समसंख्या नाहीत विचार. आपला भावड्या अति हुशार, भावड्याला डॉन म्हणतात. आलाय असा दाबत बसलाय पेपराला, खालील गटात किती समसंख्या आहे. लगेच 7 समसंख्या आहेत, 13 संख्या होत्या, 7 समसंख्या आहेत. लगेच दाबत उत्तर भावड्याचं. पहिलाच पर्याय 7 आणि भावड्या तिथंच गाणलाय. काय भावड्या यार 6 उत्तर. मग भावड्या असं गणू नकोय तू, जी चूक आधी केली ती परत करू नको. तुला गाणं काय त्यामुळे काय गुंडू नको पेपरमध्ये भावड्या. अशी जर का तुम्ही सिस्टीम लावली तर तुम्ही त्या पेपराची विदेशीची सिस्टीम फाडता. त्या प्रश्नाला म्हणायचं काय प्रश्न, तू भारी तुझ्या घरी, इकडं नाही तुझी दादागिरी. मग भावड्या त्याची दादागिरी तुला अशी बंद करायची. त्यामुळं भावड्या अशी सिस्टीम लावतो. काय सांगितलं परत सांगतोय, मराठीचं पक्का पायातून कर, गणिताचं कच्चं काम कर, पक्का हवेत उडू नको, नाहीतर आई तुला पक्का आणीन. पुढचं आपलं काय इंग्रजी प्रश्न नीट वाच फक्त, बाकी सगळा तुझ्या हातचा मळ आहे भावड्या, डाव्या हाताचा करंगळीचं ही बिल आहे. मग 4था भावड्या बुद्धिमत्ता, तिथं फक्त बुद्धीची मत्ता लाव. बुद्धी जर का तू घरात ठेवून आला भावड्या तर भावड्या जरा विषय होईल. त्यामुळे भावड्या बुद्धी बी घेऊन ये घरातून, डोक्यात बी घाल आणि मग नीट कॉन्सन्ट्रेशन ठेवून शांत मनाने जरा आपल्या डोक्यावर 5-6 किलोचा बर्फ ठेवलाय असं एकदम भारी शांत सोडवायचं का नाही. आपल्याला फक्त पेपरच दिसला पाहिजे. मग भावड्या हो सिस्टीम लावा अशी. तर चला मग चला नको लागू भावड्या. विषय गमतोय असं प्रियांशाला संपला. प्रश्नाला काय म्हणायचं लक्ष दे ना. काय प्रश्न, तू वारी तुझ्या घरी, इथं नाही तुझी दादागिरी. त्यासाठी अभ्यास करावा लागेल भावड्या, रोज 2 तास तरी. नाही तर तो प्रश्न तुला म्हणायचा, दादा भावड्या तू वारी तुझ्या घरी, इथं नाही तुझी दादागिरी. तुझी दादागिरी बंद करायला निघले. बघ बरं मग सांग बरं आपल्या भावड्या कसा आहे. तर चल मग भावड्या बाबा टेक केअर. सिस्टीम लावायची का नाही भावड्या? सिस्टीम जर का लावायची असली अजून 8-10 दिवस पेपरला हाय येळ जरा 8 दिवस. मग भावड्याचा 8 दिवसात आपले
सलग रोज 2-3 असे व्हिडिओ येणार आहेत आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला कसे आउट ऑफ मार्क पाडायचे ती कळणार आहे. त्यामुळं भावड्याहो मोबाईलमध्ये तुम्ही बघा, सिस्टीम पक्की करायची असते तर बरं का 2 कामं करायचे. काय पक्क करायची सिस्टीम कशी, मोबाईलमध्ये बघायचं, सबस्क्राईबचं बटन गपक्याच दाबून टाकायचं, आलेले सगळे व्हिडिओ गपक्याच बघायचे, अजून कमेंट करायच्या, अजून व्हिडिओ फेक भावड्यांनो. व्हिडिओ झाल्यावरती आपण बॉल बी फेकत असतो, तो बी तुम्हाला सिक्सर मारायचं पण कोणीच मारत नाही का बरं, सगळेच आउट होत्यात. बघा मग आपण बॉलच खत्तर आहे बरं का. त्यामुळे भावड्यांनो असा गपका 6 मारायचा फेकल्यावर बॉल. मग भावड्यानो चला बाय, टेक केअर.